नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू खूप रडत असते. तेव्हा व्यंको महाराज इंदूला समजावत म्हणतात की बरं चल मी तुला एक गोष्ट सांगतो, असं म्हणून ते गोष्ट सांगायला लागतात. व्यंको महाराज सांगतात की एक साधू महाराज असतो. ते त्याच्या काही शिष्यांसोबत नदीवर आंघोळीला गेलेले असतात. साधू महाराज नदीवर आंघोळ करत असतात आणि आंघोळ करत असताना त्यांना एक विंचू नदीच्या पाण्यात दिसतो. साधू महाराज त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. ते प्रयत्न करत असताना काठावर त्यांचा शिष्य बसलेला असतो. तो म्हणतो, महाराज विंचू आहे तो, त्याला काढू नका, चावेल तो. साधू महाराज शिष्य काय सांगतोय त्याच्याकडे काही लक्ष देत नाहीत आणि ते त्या विंचवाला बुडण्यापासून वाचवतात. वाचवल्या विंचू साधू महाराजांच्या हाताला डंक मारतो. आता आपल्या गुरुला डंक मारलेला पाहून तो शिष्य चिडतो आणि त्याला पाण्यात फेकून देतो. आता विंचवाला पाण्यात पडलेला बघून परत साधू महाराज विंचवाला वाचवतात. परत तो विंचू चावतो. असं 5-6 वेळा होतं. आता शिष्य साधू महाराजांना विचारतो, महाराज तुम्हाला तो विंचू इतक्या वेळा चावला पण तुम्ही तरीही त्याला परत का वाचवताय? आता साधू महाराज त्यांच्या शिष्याला म्हणतात, अरे बाळा, एक साधा विंचूसुद्धा त्याचा चावण्याचा धर्म सोडत नाही, मग मी साधू असून माझा वाचवण्याचा धर्म कसा सोडू? आता व्यंको महाराज इंदूला विचारतात की गोष्ट कळली का? गोष्टीचा तात्पर्य असा आहे आणि ते इंदूला म्हणतात, इंदू बाळा, मला मान्य आहे तू अजून लहान आहेस, तुझं अजून दंगामस्ती करण्याचं, मौज मजा करण्याचं वय आहे, पण तू नुसतं आता 2 वेण्या घालणारी दंगा करणारी इंदू नाही आहेस. तू आता माझ्यासोबत कीर्तन करतेस, इतके सुंदर अभंग म्हणतेस, माऊली माऊली म्हणून तुला नमस्कार करायला सुद्धा येतात ना लोक. तर तू कीर्तन करतेस, मग आपण कीर्तनात जे काही सांगतो तसं वागण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावर येते, हो की नाही? म्हणजे आपण आपला धर्म आणि आपली जबाबदारी कधीही सोडायची नाही आणि त्याचं भान सतत आपल्या मनात जपत ठेवायचं असतं. आता इंदू व्यंको महाराजांचं बोलणं शांतपणे ऐकत असते. व्यंको महाराज इंदूला म्हणतात, एवढं गंभीर व्हायचं कारण नाही आणि ते हसायला लागतात आणि म्हणतात की हे सगळं सांगून तुझं लहानपण हिरावून घ्यायचं नाही आहे मला. तू दंगा केला पाहिजेस, भरपूर खेळलं पाहिजे, मौज मजा केली पाहिजेस, पण हे करत असताना आपल्या वागण्यामुळे कुणी दुखावलं जात नाही आहे ना, कधीही कोणाला कसलाही अपाय होणार नाही ना, याचं भान खरं तर आपण सगळ्यांनीच ठेवायला हवं. पण तू तर ते आणखीन जास्त ठेवायला हवंस, कळतंय का? मेन आहेस ना तू. आता इंदू व्यंको महाराजांना म्हणते, महाराज माझी चूक झाली, मी पुन्हा असं कधीच नाही करणार. आणि ती म्हणते की पण एक विचारू का, तुम्ही मला रोज रात्री साधू संतांची गोष्ट सांगाल? व्यंको महाराज हसत म्हणतात की सांगेल, नक्की सांगेल. तितक्यात तिथे शकुंतला येते आणि व्यंको महाराजांना म्हणते की अहो दौलत आप्पा आलेत, जरा काळजीत दिसत आहेत. व्यंको महाराज आश्चर्याने शकुंतलाला विचारतात की काळजीत? आता यानंतर आपण पाहतो की व्यंको महाराज आप्पाजवळ येतात आणि त्यांना विचारतात की काय झालं? शकुंतला सांगत होती की तुम्ही जरा काळजीत आहात. आता आप्पा म्हणतात की हो बरोबर आहे, तो आपला धनेश मस्के नाही का, रात्री घरी आल्यापासून नुसता विचित्र वागतोय, मोठमोठ्याने किंचाळतोय, काय स्वतःच्याच मुस्काटीत मारतोय, भिंतीवरती डोकं आदळतोय, झाडाझुडपात त्याने काहीतरी पाहिलं आहे म्हणे, अशी त्याची बायको सांगत होती. आधी त्या पप्प्याचं प्रकरण झालं आणि आता हे याचं. माझा तर या गोष्टींवरती काहीच विश्वास नाही आहे. पण आता व्यंको महाराज म्हणतात, अहो विठुरायाचं गाव आहे आपलं, त्याचं लक्ष आहे की आपल्यावर? व्यंको महाराज म्हणतात, बरं मला सांगा की हा मस्के त्याच्या घरी जाऊया का आपण? तर आप्पा सांगतात की त्याला सगळ्यांनी पकडून मंदिरात आणले, त्याची बायकोसुद्धा खूप घाबरले. मग व्यंको महाराज म्हणतात की चला आपण जाऊया, असं म्हणून ते जायला लागतात. तितक्यात इंदू व्यंको महाराजांना म्हणते की व्यंको महाराज मी पण येते. व्यंको महाराज इंदूला म्हणतात की हे बघ, तू घरातच थांब आणि असं कर, तू शकुंतलाला जाऊन सांग की मी जरा देवळात जाऊन येतोय. व्यंको महाराज तिथून निघून जातात. आता इंदू स्वतःशीच म्हणते की धनू काकांनी काय पाहिलं असेल झाडाझुडपात? आता इकडे आपण पाहतो की काही माणसांनी धनूला पकडलेलं असतं आणि तो ओरडत असतात. तितक्यात तिथे व्यंको महाराज येतात आणि त्यांना म्हणतात की अजिबात ओरडायचं कारण नाही त्याला, तुम्ही आधी मागे व्हा बघू. तेव्हा ती माणसं बाजूला होतात. आता व्यंको महाराज म्हणतात की काय करतोय तो, किती शांत बसलाय. तेव्हा त्यातील एक माणूस म्हणतो, महाराज वेड्यागत करतोय तो. आता व्यंको महाराज धनूजवळ जायला लागतात. तितक्यात सगळेजण व्यंको महाराजांना थांबवत म्हणतात की महाराज त्याच्या जवळ जाऊ नका. आता व्यंको महाराज म्हणतात की मी बोलतोय ना
ना त्याच्याशी, बोलू द्या मला. आणि तुम्ही किती बोलताय त्याला, असं उगीच एखाद्याबद्दल काही बोललेलं बरं दिसत नाही. आणि ते धनूला विचारतात की धनू, मी तुझ्या शेजारी बसू का, असं म्हणून ते धनूच्या शेजारी जाऊन बसतात. आणि त्याला म्हणतात की हे बघ, ही लोक मला असं सांगतायत की तू त्या झुडपात काहीतरी पाहिलं आहेस, जे काही पाहिलं आहेस ना ते मला अगदी निशंकपणे सांग, असं म्हणून ते धनूला हात लावतात. हात लावताच धनू जोरात ओरडायला लागतो आणि इकडे तिकडे पळायला लागतो आणि म्हणतो की ती आली आहे, ती येते, सगळ्यांनी लांब जा, असं म्हणून तो रडायला लागतो. वेंकू महाराज शॉक होऊन त्याच्याकडे बघायला लागतात. आता धनू म्हणतो की साडीवाली बाई, दाढीवाली बाई, आणि तो वेंकू महाराजांजवळ जाऊन म्हणतो की तुला ती नेणार, तुला दाढी आहे ना, तुला ती संपवणार. आता यानंतर आपण पाहतो की इंदू हळूहळू मंदिराच्या दिशेने जात असते. तितक्यात इम्रान तिथे येतो आणि इंदूला आवाज द्यायला लागतो. मात्र इंदूचं काही लक्ष नसतं. इंदू मंदिराकडे जात असते. इम्रान जोरात इंदूला आवाज देतो. इंदू दचकून इम्रानकडे बघते आणि म्हणते की तू आहेस होय. तर इम्रान म्हणतो की हो, मग काय झालं. आता इम्रान इंदूला विचारतो की गेली होतीस का गं पप्प्याकडे, काय झालं, कसा आहे तो. आता मला तर खूप भीती वाटते म्हणून मी काही गेलोच नाही बघ त्याच्याकडे. इंदू आता विचारते की भीती वाटते म्हणून मित्राकडे जायचं नाही का. इम्रान विचारतो की पण आता कसा आहे तो, बरा तर आहे ना. इंदू म्हणते की नाही, डॉक्टर बोलले की त्याला शॉक बसलाय आणि त्याला पहिल्यासारखं व्हायला जरा वेळ लागेल, खूप घाबरला आहे रे बिचारा. आता इम्रान म्हणतो की खरं तर ना त्याला एवढं घाबरायची काहीच गरज नव्हती. इंदू आश्चर्याने विचारते की म्हणजे. आता इम्रान म्हणतो की म्हणजे त्याला माहिती होतं की पांढऱ्या कपड्यातलं भूत आणि तू आणि गोपाळ आहेस. आता इम्रान इंदूला सगळं काय घडलं ते सांगायला लागतो. त्या दिवशी पप्प्या रात्री घाबरून पळत येतो आणि त्याचा धक्का इम्रानला लागतो आणि इम्रान खाली पडतो. आता इम्रान रागाने पप्प्याला म्हणतो की पप्प्या, वेडा आहेस का तू. पप्प्या घाबरून म्हणतो की अरे तू पण पळ, मागे भूत आहे, मोठे मोठे भूत, पांढऱ्या पांढऱ्या कपड्यांचे, एकदम उंच. हे ऐकून इम्रान मोठ्याने हसायला लागतो. आता पप्प्या रागाने म्हणतो की मी तुला हसायला काय झालं. इम्रान म्हणतो की मंदिरामध्ये तर खूप मोठ्या मोठ्या बाता मारत होता की मी भूताला घाबरत नाही म्हणून, आता काय झालं, आता खोट्या भूताला घाबरलास. पप्प्या आश्चर्याने विचारतो की खोटं भूत. इम्रान सांगतो की अरे इंदू आणि गोपाळ आहेत ते. पप्प्या म्हणतो की मी नाही घाबरत, ॲक्टिंग करत होतो. इम्रान म्हणतो की जा मग. पप्प्या म्हणतो की बघतोच त्या इंदी आणि गोपाळकडे, असं म्हणून तो तिथून निघून जातो. हे ऐकून इंदू खूप शॉक होते आणि म्हणते की म्हणजे त्याला सगळं माहिती होतं. इम्रान म्हणतो की हो, पण मला काय वाटतं माहिती आहे का, तो ना तुमची बाजी तुमच्यावरच पलटवायला बघतोय. इंदू म्हणते नाही रे इम्रान, त्याला काहीतरी वेगळंच झालं आहे. तो सापडल्यापासून एकही शब्द बोललेला नाही. डॉक्टर म्हणाले की त्याला खरं शॉक बसलाय. इम्रान म्हणतो अचानक काय झालं असेल त्याला. इंदू म्हणते की तो आमच्या भूताच्या मस्करीमुळे असा झाला नाही, मग कशामुळे तो असं झालं, काय बघितलं असेल त्याने. तर दुसरीकडे आपण पाहतो की धनू मंदिरामध्ये मोठ्याने ओरडत असतो. त्याला 2 माणसांनी पकडलेलं असतो आणि तो म्हणत असतो की ती आली आहे, मी पाहिलं आहे, ती येणार, लाल साडीवाली बाई, सगळ्यांना घेऊन जाणार, साडीवाली बाई, दाढीवाली बाई, असं म्हणून तो खूप मोठमोठ्याने हसत असतो. आता वेंकू महाराज त्याच्याकडे आश्चर्याने बघत असतात. यानंतर आपण पाहतो की अंताजी साडीवाली, माडीवाली बाई असं काहीतरी गुणगुणत येत असतात. तेव्हा मोठ्या बाई घाबरून म्हणतात हे असलं अभद्र गाणं बोलू नका, आणि रागाने म्हणतात की फुकटचा मान गेला, गादी गेली तरी या माणसाला याचं काही नाही आहे, फक्त बाहेर फिरायला पाहिजे. अंताजी म्हणतात की नवरा समाधानी आहे ते बघवत नाही का, आम्ही बिझी असतो, दिवसभर वेगवेगळ्या कामांमध्ये असं डुबलेलं असतो आम्ही. मोठ्या बाई रागाने विचारतात की कुठली कामं तुमची, पत्ते कुटायची ना. अंताजी रागाने म्हणतात की पत्त्याला नावं नाही ठेवायच्या, माणसे जोडणारा खेळ आहे तो जर ऑलिम्पिकमध्ये असता ना तर गोल्ड मेडल आणलं असतं मी. आता मोठ्या बाई म्हणतात की गोल्ड मेडल, इथे काय गावात काय चाललं आहे, घरात काय चाललं आहे, पण तुम्हाला त्याचं काहीच नाही. आता अंताजी म्हणतात नाम अंताजी आहे, सगळं माहीत असतं, भूताच्या गोष्टी सुरू आहेत का गावामध्ये, पप्प्याला उचललं ना, मला माहिती आहे. आता मोठ्या बाई म्हणतात इथे माझी फार घाबरगुंडी उडाली आहे, त्या भूताने आपल्या अधोक्षजला काही केलं तर इथे दिवसासुद्धा झोपायची भीती वाटते मला. अंताजी म्हणतात की तुला बघून भूत घाबरेल आणि आल्या पावली उलट्या पावली निघून जाईल, असं म्हणून ते तिथून जायला लागतात. आता मोठ्या बाई त्यांना थांबवत म्हणतात की अहो तुम्ही पण बाहेर जाऊ नका ना, रात्री अपरात्री तुम्ही असे बाहेर फिरता, त्या भूताने तुम्हाला काही केलं तर. अंताजी म्हणतात की अंताजीला घाबरवणारं भूत अजून पैदा व्हायचं आहे आणि जरी दिसलं तर त्याला तिथेच मारेल आणि तुझ्यासमोर घेऊन येईल, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता मोठ्या बाई स्वतःशीच म्हणतात की हा माणूस ऐकतच नाही माझं,
तितक्यात अंताजी परत येतात आणि मोठ्याबाईंना आवाज देतात. मोठ्याबाई घाबरून मोठ्याने ओरडतात. मग अंताजी परत हसत तिथून निघून जातात. आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की पप्याची आई पप्याच्या बाबांसोबत फोनवर बोलत असते. तेव्हा तिथे गोपाळ, आदू आणि इंदू येतात. पप्याची आई फोन ठेवते आणि त्या तिघांना विचारते की तुम्ही इकडे काय करताय, आणि रागाने म्हणते की गप गुमान निघा इथून. आता इंदू म्हणते काकू आम्ही पप्याला भेटायला आलो होतो, आम्हाला आमची चुकी मान्य आहे, आम्ही त्याची माफी मागायची आहे. पप्याची आई रागाने म्हणते की माफी मागितली की झालं का सगळं, माझ्या सोन्यासारख्या पोराची काय अवस्था केली आहे तुम्ही. आणि ती इंदूवर हात उचलत म्हणते की तुझ्या तर मी. गोपाळ पप्याच्या आईला थांबवत म्हणतो की काकी तिला मारू नका, तिची एकटीची चूक नाही आहे, मी सुद्धा होतो त्यात. पप्याची आई म्हणते की माहिती आहे मला, माझ्या लेकराला घाबरवण्याचा प्लॅन तुझाच होता ना. गोपाळ म्हणतो काकी माफ करा ना, आता आम्ही मस्करी करत होतो, त्याचे एवढे गंभीर परिणाम होतील हे आम्हाला पण माहीत नव्हतं. इंदू म्हणते काकू बेस्ट फ्रेंड आहे पप्या आमचा, त्याची काळजी वाटते म्हणून आम्ही त्याला भेटायला आलो. गोपाळ म्हणतो की प्लीज काकी एकदा भेटू द्या. पण पप्याची आई मोठ्याने ओरडून म्हणते की निघा. मग इंदू, गोपाळ आणि आदू तिथून निघून जातात आणि घराच्या पाठीमागे लपून बसतात. आता पप्याची आई परत पप्याच्या बाबांसोबत फोनवर बोलायला लागते. गोपाळ इंदूला म्हणतो की इंदे तू एक काम कर, तू त्याचं ध्यान भटकव, आम्ही जातो आतमध्ये. मग इंदू पप्याच्या आईजवळ येते. पप्याची आई रागाने विचारते काय गं तू परत आलीस का. इंदू परत म्हणते काकू प्लीज आम्हाला भेटू द्या ना, तो आमचा बेस्ट फ्रेंड आहे, मी तुमच्या वाटलं तर पाया पडते. आता पप्याची आई म्हणते की नाही म्हणलं ना एकदा, निघ चल, असं म्हणून त्या तिला ढकलून देतात. तर इकडे गोपाळ आणि आदू हळूच आतमध्ये शिरतात. इंदूसुद्धा तिथून हळूच खिडकीमधून बघायला लागते. आदू पप्याकडे बघून म्हणतो की पप्या बघ तुला भेटायला कोण आला आहे, गोपाळ दादा. आता गोपाळ म्हणतो की मी काय अदृश्य आहे का, दिसत असेलच की त्याला, आणि विचारतो होय रे पप्या दिसतोय की नाही मी. आदू म्हणतो अरे हो का, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. असं म्हणून तो पप्याला म्हणतो दे टाळी. पण पप्या एकटक बघत पडलेला असतो. मग हे बघून सगळेच जण खूप इमोशनल होतात आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.